कराडच्या संपत्ती संदर्भातली एसआयटीने एक मागणी केली आहे, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. बीड हत्या प्रकरणासह मकोका गुन्ह्यामधील आरोपींची संपत्ती गोठवण्यासाठी एसआयटीचा अर्ज. आरोपी वाल्मिक कराडचा देखील अर्जामध्ये उल्लेख आहे. संपत्ती गोठवल्याशिवाय आता आरोपींचे धागेदोरे कळणार नाहीत. आकासह इतर लोकांच्या नावावर संपत्ती आहे, दुसऱ्याच्या नावावर असलेल्या संपत्ती देखील गोठवा, सुरेश धसांची मागणी आहे. अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाही. कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे. आका, बाका, चोका, तुका, सखा हे जे आहेत अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत. आरोपी वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची मागणी आहे. कराडवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धनित व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी त्यांना ताबडतोब त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत ना काल, त्या सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा. ठणठणीत आहे त्याची खात्री करून यांना ताबडतोब अर्थरोडमध्ये हलवण्यात यावं अशी माझी मागणी आहे. सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख दमानी यांच्या भेटीला. धनंजय देशमुखांची अंजली दमानिया यांच्याशी चर्चा. अंजली दमानियांचा बीड जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन. आरोपी वाल्मिक कराडला थोडं दुखलं तर आयसीयू मध्येच नेलं जात आहे. मात्र माझ्या वडिलांना किती वेदना झाल्या असतील, आम्हाला न्याय मिळायलाच हवाय. वैभवी देशमुख अक्रमात. आरोपी आहेत, त्यांचं काही दुखत असेल तर त्यांना आज तुम्ही थेट आयसीयू मध्ये नेतात. तुम्हाला हा विचार का आला नाही? ज्यावेळेस माझ्या वडिलांचे हाल करून मारले, त्यांना किती वेदना झाल्या असतील. धस आणि जरांगेंमध्ये समाजाचा नेता कोण यासाठी स्पर्धा. जरांगे स्टंटबाज, त्यांचं आंदोलन असंविधानिक आहे. गुणरत्न सदावर्तेंची टीका. जरंग्याचा स्टंट आहे ते सुरेश धस आणि जरंगे. समाजासाठी नेता कोण हे दर्शवणारं आंदोलन आहे. मराठा समाजामधील नेता कोण हे दाखवण्यासाठी सुरेश धस आणि जरांगेंमध्ये स्पर्धा. गुणरत्न सदावर्तेंची टीका. तर मी टॉम अँड जेरी पाहायचं सोडून दिलंय म्हणत धसांचा सदावर्तेंना टोला. मी आतापर्यंत 2 वेळा सांगितलंय की टॉम अँड जेरीचा प्रोग्राम पाहणं मी बंद केलेलं आहे. परळीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीला धनंजय मुंडेंची पाठ. मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीला तब्येत बरी नसल्यानं मुंडे गैरहजर राहिले. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा अधिकार अजित पवारांना. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा. शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया. शेवटी त्याचा विषय म्हणजे मुंडेंच्या राजीनाम्याचा हा अजितदादांच्या ह्याच्यातला आहे. दादांनी त्याच्याबद्दलचे किंवा पार्टी म्हणून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे.